सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून संताप व्यक्त केला जातोय। आता या प्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं। राज्यभरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुका आंदोलन केलं जातंय। मुंबईच्या पांजरपोळ परिसरातील शिवाजी महाराज पुतळा परिसरात मुका आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि पुतळा दुर्घटनेसाठी सरकारवर जोरदार टीका होत असताना त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी असलेल्या सरकारमधील पक्षांनीच अशी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये कार्यकर्त्यांनी मुका आंदोलन सुरू केलेलं आहे। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे मोठा वाद पेटलाय आणि आता यावर राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी एका नव्या वादाला तोंड फोडलंय। आपटे नावाच्या शिल्पकारानं मूर्ती बनवताना महाराजांच्या डाव्या भुवईच्या वर एक खोप दाखवली। महाराज अफजल खानाशी दोन हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्यानं वार केला होता, त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती। आपटेला अशा प्रकारचा पुतळा बनवून नक्की काय त्याला सांगायचं होतं? महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? अजून तुमची मळमळ का गेली नाही असा सवाल अमोल मिटकरींनी केलाय। अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावर म्हणजेच जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं अशी मागणी मिटकरींनी केली आहे। माझा त्या आपट्याला प्रश्न आहे की या जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी डाव्या भुवईच्या वर डोळ्याच्या कुठेही खोप नाही, पण हे जाणीवपूर्वक दाखवलं गेलं। जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास महाराष्ट्राच्या माथी मारला गेला। याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खुलासा तात्काळ नौदल असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल यांनी केलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर ही खोप का दाखवल्या गेली याचा खुलासा सरकारने सुद्धा करावा अशी विनंती मी मागणी सरकारला करतो। अफजल खानाच्या वधावेळी कृष्णाजी कुलकर्णी यानं महाराजांवर वार केला होता। तीच खूण शिल्पकार आपटेनं ठेवून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या एवढंच नाही तर फेसबुकवर या खोचक कृत्याचं जाहीर समर्थनही केलंय। त्यामुळे शिल्पकार जयदीप आपटेला तात्काळ अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार झाल्याचं त्याच्यामध्ये नमूद केलं। म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस शिवरायांवर ज्यांनी पहिला वार केला होता तो वार कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी केला होता आणि तोच जखम दाखवण्याचं काम या जयदीप आपटेंनी त्याच शिल्पावर केलं होतं आणि फेसबुकवर आपटे आणि सहस्त्रबुद्धे ज्या पद्धतीने चर्चा करतात, शिवप्रेमींच्या भावना भडकल्या पाहिजेत अशा पद्धतीचं ते त्याचं स्टेटमेंट आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत, काळजात आहेत आणि काळजावर घाव घालण्याचं काम जर आपटे आणि त्याची मंडळी करत असेल तर ह्या आपटेवर राष्ट्रपुरुषाचं बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे। आजचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन हे मालवणातील राड्याबाबत नसून पुतळा दुर्घटनेबाबत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। तर मालवणात नारायण राणेंनी केलेलं वक्तव्य योग्य नाही। जी काही घटना घडली ती सर्वांसाठी क्लेशदायक आहे। जबाबदार नेत्यानं अशा प्रकारे वक्तव्य करणं अभिप्रेत नाही असंही तटकरे यांनी म्हटलेलं आहे। ज्यांनी ट्विट केले त्यांच्या बुद्धीची मला कीव कराशी वाटते, पण या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद संबंध महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा आणि तरुणांचा मिळतो आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा वेगळे शब्द त्यांना कोणाला सुचतील असं काय मला वाटत नाही। त्यांच्या बुद्धिमत्तेची ही तेवढीच आहे, मोजमाप तेवढंच आहे ना। हे योग्य नाही। शेवटी जी काही घटना घडली ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे, पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही।